हॅलो एव्हरीवन. कधी तुम्ही लक्ष दिलंय का? दोन व्यक्ती एकाच खोलीत प्रवेश करतात. एक व्यक्ती आत येते आणि शांतपणे बसते. तिला स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज नाही वाटत नाही. दुसरी व्यक्ती आत येते आणि सतत विचार करत राहते. लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? मी बरोबर बोलतोय ना? मी पुरेशी चांगली दिसते आहे ना? सतत कॉन्शियसनेस अबाउट द सेल्फ. फरक दिसण्यात नसतो, फरक असतो स्वतःला पाहण्याच्या पद्धतीत. सो इथे सेल्फ इमेज म्हणजे काय आपण समजून घेऊया. सेल्फ इमेज म्हणजे आरशात दिसणारा चेहरा नाही. सेल्फ इमेज म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल मनात तयार केलेली प्रतिमा. जेव्हा कोणी तुमचं नाव घेतं, तुमच्या मनात तुमच्याबद्दल कोणती भावना निर्माण होते? अभिमान, संकोच, विश्वास की शंका? जेव्हा कोणी तुमचं नाव घेतं, तुमच्या मनात तुमच्याबद्दल कोणती भावना निर्माण होते? अभिमान, संकोच, विश्वास की शंका? कारण आपण जगाला जसं पाहतो त्यापेक्षा जास्त आपण स्वतःला जसं पाहतो तसं जगतो. एक छोटी गोष्ट सांगते. एका वर्गात दोन मुली होत्या. दोघीही हुशार होत्या. दोघींचे मार्क्स जवळपास सारखे होते. पण जेव्हा प्रेझेंटेशन द्यायची वेळ यायची, पहिली मुलगी लगेच उभी राहायची आणि दुसरी म्हणायची, माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं करेल. काय फरक होता इथे? इथे फरक ज्ञानाचा नव्हता, क्षमतांचा तर बिलकुल नव्हता. फरक होता तिने स्वतःला कसं पाहिलं याचा. आपण स्वतःबद्दल जे मानतो ते हळूहळू सत्य वाटायला लागतं. जर तुम्ही स्वतःला सतत सांगत राहिलात की मी कॉन्फिडंट नाही, मी हे करू शकत नाही, मी सक्षम नाही, मी हे मॅनेज करू शकत नाही, तर तुम्ही संधी टाळायला लागता. यू स्टार्ट टू रन अवे फ्रॉम दॅट सिच्युएशन. यू अवॉइड दॅट सिच्युएशन. आणि मग संधी टाळल्यामुळे कॉन्फिडन्स वाढत नाही आणि मग तुम्ही म्हणता, पाहिलंत मी कॉन्फिडंट नाहीच आहे. अशी एक सायकल तयार होते. सो इथे द प्रॉब्लेम इज नॉट हू यू आर, द प्रॉब्लेम इज हू यू थिंक यू आर. सो सेल्फ इमेज कुठून तयार होते? लहानपणी कधी ऐकलेले शब्द असतात, तुलना असतात, अपयश असतं, कुणाचं मत असतं, एखादा अनुभव असतो आणि हळूहळू आपण एक आयडेंटिटी तयार करतो की मी शांत आहे, मी वीक आहे, मी अनलकी आहे, मी लीडरशिप मटेरियल नाही आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि मग आयुष्यभर त्या ओळखीचं ओझं घेऊन आपण फिरतो. पण एक प्रश्न विचारू, तुम्ही 10 वर्षापूर्वी जसे होता तसे आज आहात का? नाही. मग तुमची जुनी सेल्फ इमेज अजूनही का कॅरी करता? इवन हा प्रश्न मलाही लागू होतो. कधीकधी मीही या गोष्टी करतच असते. सो आपण एक आजपासून मोठा बदल सुरू करूया. जेव्हा आपण म्हणतो मी अशीच आहे, त्याऐवजी मी स्वतःला असे समजत आले आहे, हे फक्त वाक्य बदलूया. मी स्वतःला असे समजत आले आहे, मी अशीच आहे, याऐवजी जर आपण असं म्हणायला सुरुवात केली की मी स्वतःला अशी समजत आले आहे, तर फरक खूप होतो. हे वाक्य छोटं बदल घडवून आणतं, पण ते आयुष्य बदलवणारं असतं. सो खूप लोक कपॅबिलिटीच्या अभावामुळे मागं राहत नाहीत, हे खूप वास्तव आहे. खूप लोक कपॅबिलिटीच्या अभावामुळे नाहीत मागे राहत, तर ते मागे राहतात कारण त्यांची सेल्फ इमेज त्यांच्या पोटेन्शियलपेक्षा छोटी असते. त्यांना स्वतःमध्ये जे दिसतं तेच ते जगाला दाखवतात. सो आज स्वतःला नक्की विचारा की मी कोण आहे? जुनी गोष्ट आहे की मी अजूनही तेच मानते किंवा मानतो? फक्त स्वतःला विचारा. डोंट बी अटॅच टू युअर आयडेंटिटी. तुम्ही तुमचे रोल्स नाही आहात, तुम्ही तुमचे डेझिग्नेशन्स नाही आहात, तुम्ही फक्त इथे आहात. यू आर सर्विंग फॉर दॅट पर्पज ओनली. सो आपण आपली आयडेंटिटी क्रिएट करतो, पण त्यावर आपली सेल्फ इमेज तयार होते, त्यानंतर बऱ्याच गोष्टी तयार होतात. सो कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी नवीन स्किल्स नाहीत लागत, नवीन रिलेशनशिपसुद्धा लागत नाहीत, नवीन अपॉर्च्युनिटीज लागत नाहीत. कधीकधी फक्त स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलावी लागते. बिकॉज यू कॅनॉट कन्सिस्टंटली ॲक्ट बिगर दॅन द वे यू सी युअर सेल्फ. यू कॅनॉट कन्सिस्टंटली ॲक्ट बिगर दॅन द वे यू सी युअर सेल्फ. आणि म्हणून स्वतःकडे परत येण्याच्या या प्रवासात पुढचा टप्पा आहे मी किती वर्थ आहे. कारण पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत सेल्फ वर्थ वर्सेस अप्रूव्हल. माझी किंमत लोक ठरवतात की मी स्वतः. तोपर्यंत स्वतःकडे थोडं प्रेमाने,
थोडं नव्याने आणि थोडं डीपली पहा. थँक्यू.